आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वाह, एवढं दमल्यानंतर आईच्या हातचं जेवण म्हणजे सुख आहे, सुख. हाय वरुण. हाय. काय रे, झाली ऑर्डर कंप्लीट? नाही अजून, पण मध्ये वेळ मिळाला म्हटलं डबा खाऊन घेऊ. ये ना, ये तू पण ये. अरे नाही नाही नको नको. अरे ही बघ, ही शेवटची ऑर्डर राहिली आहे, मग जेवेनच ना मी. बाकी कसं वाटतंय काम? चांगलं आहे. अरे कामात बिझी असलं ना की बरं वाटतं, नाही तर घरी बसून नुसतं बोर होतं रे. हो यार, वेळ पण जातो आणि पैसे पण मिळतात. हे बघ, आली नोटिफिकेशन. हे बघ, हे म्हणूनच ना मी सगळ्या ऑर्डर कंप्लीट करूनच जेवायला बसतो. कुठली ऑर्डर आहे? अरे ठीक आहे, पहिलाच दिवस आहे. मी ही ऑर्डर पूर्ण करतो आणि मग जेवतो. अरे पण ऑर्डर कुठली आहे? वरुण, काय झालं? खूप लांबची ऑर्डर आहे का? प्लीज, मी एक तुला रिक्वेस्ट करू का? बोल ना. म्हणजे जर शक्य झालं तर तू ही ऑर्डर देशील का? का रे? बघू. जहागीरदार निवास, प्लॉट नंबर 401, डॉक्टर हुले रोड. अरे अरे हे जवळच आहे. एक काम कर, इथून लेफ्टला जा, तिकडून स्ट्रेट जा आणि मग राईट घे. अरे 10 मिनिटात पोहोचशील. हा, मला पण ऑर्डर आली. अरे तुला खूप भूक लागली म्हणून तू ऑर्डर कॅन्सल करतोयस का? पहिला दिवस आहे ना, होतं असं, काय टेन्शन नाही. आता याला कसं सांगू, ताईच्या घरची ऑर्डर आहे ही, तिच्या घरी नाही जाऊ शकत मी. हे बघ, तुला ऑर्डर कंप्लीट करायची नसेल तर कॅन्सल कर. फार फार तर काय होईल, तुझे थोडे पैसे कट होतील. नाहीतर एक काम कर, थोडा वेळ थांब आणि मग त्यांना कॉल कर आणि असं काहीतरी प्रॉब्लेम सांगून टाक की गाडी बंद पडली, खराब झाली. ते ऑर्डर कॅन्सल करतील आणि मग परत ऑर्डर प्लेस करतील. कोणतरी जाईल दुसरं, एवढं काय. अरे पण हे असं खोटं बोलणं बरं नाही वाटत रे. आणि तसंही ते आपल्यावर डिपेंड असतात. त्यांना घाई असते म्हणूनच ते ऑनलाईन ऑर्डर प्लेस करतात ना. मग त्यांना असं ताटकळत ठेवणं बरं नाही वाटत. अरे मग एवढंच आहे तर जा ना मग. चल, मला काम आहे, भेटू नंतर, बाय. ताईच्या घरी मी असं कसं जाऊ? मी गेलो आणि ताईने दार उघडलं तर प्रॉब्लेम होईल. ताईला जर कळलं की मी नोकरी करतोय तर उगाचच वाईट वाटेल तिला. मॅडम, तुम्हाला काही हवंय का? मला सांगा, मी आणून देते तुमच्या रूम मध्ये. तुम्हाला काही खायला बनवू का? अरे वा, अजून कुकिंग करतेस तू? मला वाटलं घरातल्या सर्वंट्सनी किचन मध्ये काम करणंच बंद केलंय. मॅडम, तुम्हाला पाणी हवंय का? तुमच्या रूम मध्ये मी पाण्याची बाटली ठेवली ऑलरेडी. आणि हो, थोड्याच वेळात मुगाची खिचडी सुद्धा होईल. मी झाली की लगेच आणून देते तुम्हाला. सीमा, बाहेर जा. काय झालं मॅडम? काही प्रॉब्लेम आहे का? खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. तू देवांशची बायको झालीस, तू या घरात सून म्हणून आलीस, हाच खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. मॅडम, घरातल्या नोकरांसमोर तुझी जागा दाखवून देऊ शकले असते, पण म्हटलं त्यांच्याकडून तुला थोडाफार मान मिळतोय, तोही गेला तर कसं होईल ना तुझं? मॅडम, माझं काही चुकलंय का मला सांगा. एक नाही
खूप चुका झाल्यात तुझ्याकडून. कायम माझ्या वाटेत आडवी येत राहिलीस. घराबाहेर होतीस तोपर्यंत ठीक होतं, पण आता तर तू घरातच आलीस आणि घरात येऊन माझ्यावर वरचढ होण्याचा प्रयत्न सुरू आहे तुझा. तुला असं वाटतं की हे सगळं मला कळत नाहीये? तुला काय वाटतं, माझ्याच घरात येऊन माझ्यावरच वर्चस्व गाजवशील तू? नाही, माझ्या मनात देखील असं कधी आलं नाही. उगाच नाटक करत बसू नकोस. तुला वाटत असेल देवांश सगळं तुझं ऐकेल, तू सांगतेस तसं करेल, तुझ्या तालावर नाचेल. मॅडम, असं अजिबात नाहीये. देवांशने आज मला ऑफिसला जाऊ नको असं सांगितलं, कारण त्याला माझी काळजी वाटत होती. तुझ्या सांगण्यावरून त्याने असं केलंय असं जर का तुला वाटत असेल ना, तर हा तुझा गूढ गैरसमज आहे. हे घर माझं आहे, बिझनेस माझा आहे आणि देवांश हा माझा मुलगा आहे. हे कायम लक्षात ठेवायचं बरं का. त्यामुळे माझ्याच घरात येऊन जर का माझ्यावरती वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत असशील, असा काही तुझा प्लॅन असेल तर लगेच डोकं ठिकाण्यावर आणायचं. कारण या घरातली माझी जागा तू काय कोणीच घेऊ शकत नाही. हो वंस, अहो बसलात काय तुम्ही? अहो घरात किती कामं पडली आहेत. नाही, तुम्हाला काय वाटतंय तुमचा लेक आज पहिल्याच दिवशी कामाला गेलाय, तो काय गबाड घेऊन येणार आहे? आणि तुमची लेक जी जहागीरदारांकडे सून म्हणून गेली आहे, ती काय तिथल्या 4 मोलकरणी पाठवून देणार आहे इकडे काम करायला? चला उठा, कामं पडली आहेत भरपूर. वहिनी, अगं दम लागला म्हणून बसले 2 मिनिटं. 1 2 झाली 2 मिनिटं. चला, कपडे धुवून झालेत ना, भांडी घासून घ्या. चला उठा. झालं, त्या बाईचं जरा कामं नाही केली की बाराखडीत सुरू होते वंच तुमची लगेच. आणि हे बघा, आज तुमची बाजू घ्यायला कोणी येणार नाही. तुमचा भाऊ गेलाय, मुलगा नाहीये, मुलगी नाहीये, आज मीच आहे. त्यामुळे आज नाटकं चालणार नाही. उठा ओ उठा, काम आहे. बाई गरम होतंय. उफ.